उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, समजा तेव्हा तुम्हाला कळालं की तुमच्याकडे जगायला फक्त शेवटचे 24 तासच शिल्लक आहेत, तर तुम्ही जी कामे करण्यात आत्ताची वेळ खर्च करताय तीच कामं तेव्हा देखील कराल का? मृत्यूला आपण सगळेच घाबरतो, पण आयुष्य जगताना निष्फळ गेलेली वेळही या मृत्यूच्याच वाटेला जात असते ना. सेनेका म्हणतात, आपण रोज मरत असतो, कारण रोज आयुष्याचा थोडा भाग हा आपल्याकडून काढून घेतला जातो. आजच्या या व्हिडिओमधून आपण पुढील गोष्टींविषयी बोलणार आहोत. नंबर 1, आपल्या नकळत आपण ही वेळ कशी वाया घालवतो. नंबर 2, विश्रांती आणि विलंब यातला फरक काय. आणि नंबर 3, आपल्या वेळेची लूट होण्यापासून स्वतःला वाचवून त्या वेळेचं सोनं कसं करायचं आणि आपलं ध्येय कसं प्राप्त करायचं. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पहा ना, किती क्षुल्लक गोष्टींवर आपण आपली वेळ वाया घालवतो. कधी चौकात मित्रांशी गप्पा मारत असताना, तर कधी उगाच स्क्रोलिंग करत आणि कधी टीव्ही बघत. अशा गोष्टींमध्ये आपण फक्त आपलं मानसिक स्थैर्यच वाया घालवत नाही, तर आपल्या आयुष्याचा एक अमूल्य भाग आपण या व्यर्थतेत वाया घालवतो. कारण ही वेळ एकदा गेली की नंतर तुम्ही काहीही केल्याने ती परत येणार नाहीये. आपल्या आयुष्यात आपण आपली खूप मोठी ध्येय ठेवतो आणि त्यांना मिळवण्याची जिद्द पण आपल्यात आहे, पण त्यांना अस्तित्वात उतरवण्यासाठीची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे म्हणजे आपली वेळ, तीच आपल्याकडून जपल्या जात नाहीये. आणि त्या मागचं कारण ही वेळ आपल्या नकळत आपल्याकडून हिसकावून घेतल्या जाते, आणि तेही या क्षुल्लक कारणामुळे ज्यांच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. यापुढे जेव्हा कधी तुमचा टाइम वेस्ट करताना तुम्ही स्वतःला पाहाल, तेव्हा स्वतःच्या मनात ही संकल्पना ठेवा की माझा जर आज मृत्यू होणार असला असता तरी मी अशा गोष्टीत वेळ वाया घातला असता का. सेनेकाचं वेळेविषयीचं मत खूप डोळे उघडणार आहे. त्यांच्या मते जसे जसे आपण वाढत जातो तसं तसं आपल्या आयुष्याची घट होत जात असते. आधी आपली बाल्यावस्था गेली, मग आपलं बालपण, मग तारुण्य. हा जो आपल्या आयुष्यातून निघून गेलेला भाग आहे तो कधीच परत येणार नाही. या बाल्यावस्थेतले आपणही मेलेलेच आहोत ना, त्या तारुण्यातले देखील आपण मेलेले आहोत. कालचा दिवसही या वेळेने आपल्याकडून काढून घेतलेला आहे आणि अगदी आतापर्यंतचा काळही आपण गमावलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आठवणीत एका कल्पनेप्रमाणे जाऊन बसलेल्या आहेत. ही मित्रांसोबतची रोजची वायफळ बडबड, मोबाईलची स्क्रोलिंग किंवा टीव्हीवर दिवसभर न्यूज बघत बसणे, अशा गोष्टी विरंगुळा म्हणून सुरू केलेल्या असतात आणि हळूहळू त्या एका व्यसनात बदलून आपल्या आयुष्यावर नियंत्रण घेऊ लागतात. यांचं काहीतरी केलं पाहिजे. सांगायचा उद्देश हाच आहे की आपली ही वेळ अमूल्य आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत लावल्या जाऊ शकते, पण ह्या वेळेची नाही. का? कारण आपल्याला हेच ठाऊक नाही ना की आपल्याकडे नेमकं किती आयुष्य शिल्लक आहे, नेमकी किती वेळ उरलेली आहे हेच आपल्याला माहिती नाही. मृत्यू आज येऊ शकेल, उद्या किंवा 10 वर्षांनी. त्यामुळे आज हा क्षण किती मूल्यवान आहे ते देखील आपण सांगू शकणार नाही. मृत्यू ही एक भीतीदायक गोष्ट नाही, पण इतर कुणीही येऊन आपल्या वेळेची लूट करून जातोय ही गोष्ट मात्र आपल्या बुद्धीचा अपमान करणारी आहे. त्यामुळे आपण आपली ही वेळ कोणत्या गोष्टीत खर्च करतोय याकडे नक्की लक्ष द्यावंच लागेल. कारण जर आपण आपली वेळच वापरत नसाल तर आपण आपलं आयुष्यही वापरत नाहीये असा अर्थ होईल. ते म्हणतात ना की टाइम इज मनी, पण यापुढेही जाऊन असं म्हणावं लागेल की टाइम इज लाईफ. वेळ हेच आयुष्य आहे. जर तुमच्याकडे स्वतःसाठी वेळच नसेल तर तुमच्याकडे स्वतःचं आयुष्यही नसेल. मी हे म्हणत नाहीये की प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला गेला पाहिजे आणि दिवसात आरामासाठी कोणतीच वेळ खर्च केली नाही पाहिजे. विश्रांती ही गरजेची आहे, पण ही विश्रांती ही आपल्याला थकव्यातून बाहेर काढणारी असावी. ह्या विश्रांतीमुळे आपण परत तिच्याच व्यसनाधीन होता कामा नये. कित्येक लोक त्यांच्या वायफळ गप्पांमुळे आपली वेळ खातात. अशा मित्रांची संगत सोडा. त्याऐवजी असं काहीतरी करा, असं काहीतरी निवडा ज्यामुळे तुमच्या स्वतःच्या विकासाला
चालना मिळेल. YouTube, Instagram सारख्या गोष्टी योग्य उद्देशानुसार वापरल्या गेल्या तर त्या खूप उपयोगी ठरतील, नाहीतर त्या आपल्याकडून आपलं आयुष्य हिरावून घेणारे ठरतील. मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करण्याच्या जागी कोणती ई-बुक वाचल्या जाऊ शकते. मित्रांशी गप्पा माराव्याच वाटतात तर त्यांना सोबत घेऊन चला, तेवढीच वॉकिंगही केल्या जाईल. तुमचं आयुष्य हे खूप अमूल्य आहे. इथे मिळणारा एक एक क्षणही अमूल्य आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही हा क्षण कसा खर्च करणार आहात याकडे नक्की लक्ष असू द्या, कारण वर्तमानात हा क्षण काहीतरी अर्थपूर्ण करण्याची संधी घेऊन येत असतो. या संधीचं सोनं करायचं की वाया घालवायचं हे आपल्या हातात आहे. मला कमेंट करून सांगा की सध्या तुमची सगळ्यात जास्त वेळ कुठे खर्च होते, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्यापैकी किती लोक या वेळेला परत जिंकण्यासाठी तयार आहेत. आणि यासोबतच आपण ठरवूया की आजपासून दिवसातला 1 तास वेगळा काढून या 1 तासात आपल्या आयुष्याविषयी काहीतरी अर्थपूर्ण करण्यासाठी तो आपण खर्च करू. धन्यवाद.